मग गल्लत झाली कुठे? प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी मुहूर्त नावाचा प्रकार आणला आणि एवढा दम देऊन ठेवला त्याला की मुहूर्तावर जर लग्न लागलं नाही तर लग्न टिकणारच नाही. प्रतिक्रांतीने कुठली भीती घातली? पहिलं तर त्यांचे गुण मिळाले पाहिजे. जोपर्यंत 32 गुण मिळत नाही तोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. दुसरी गोष्ट की मुहूर्तावर बरोबर लग्न नाही लागलं तर लग्न टिकत नाही. आपल्याला माहिती आहे सगळं खोटं आहे, पण त्यांनी प्रतिक्रांती कशा करता केली की तुमच्यातली लग्न वेळेवर लागत होती, टिकत होती. मग त्यांनी मुहूर्त घातला, आम्ही एवढे तर्कवादी झालो की मुहूर्त म्हणजे कर्मकांड, मग आम्ही सकाळचं लग्न रात्रीच्या 10 वाजेला. शिस्त नावाच्या प्रकाराला आम्ही कर्मकांड दिलं. त्यांनी त्याच्या कर्मकांड कशा करता दिलं होतं? त्यांनी त्याला शिस्त लावण्याकरता. तिथला भटजी लगेच सांगतो, बरोबर शुभ मुहूर्तावर, गोरज मुहूर्तावर तुझं लग्न नाही लागलं तर हे लग्न तुटेल. आम्ही एवढे कर्मकांडाच्या पुढे गेलो की आमचा भिक्षू जर उठून गेला तर आमचे लोक तर्क सांगतात, भिक्षूला दुसरं काय काम असतो तेच तर केलं पाहिजे. नाही आला भिक्षू तर ना आमच्याकडे अवेलेबल आहे की नाही, ब्रह्मचारी आहे आमच्याकडे अजून दुसरे आहेत ना, नाहीच काय आलं तर आम्ही कोणी उठून लावतो लग्न. ह्या आमच्या मधल्या अनुशासित नियमावली बनल्या पाहिजे आणि नियमावली न दुखावता बनल्या पाहिजे. कारण आम्हाला दुखवलं तर आमच्याकडे दंड नावाचा कुठलाही प्रकार नाही. आता मस्के साहेबांनी लाच सांगितलं की आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने बहिष्कार टाकणं हा फोर्जरी अपराध आहे. कारण जर आपल्या समाजावर त्यांनी बहिष्कार टाकला तर आपण कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर केस करतो. तुमच्या माहिती का मी बऱ्याच वेळेस इथं सांगितलं की जेव्हा तो सावंत नावाचा आयडॉल आणि भाऊ कदम नावाचं पत्र माहिती आहे की तुम्हाला, हवा येऊ द्या मधलं, तो सावंत आयडॉल तो भारताचा आयडॉल झाला, तो सिद्धिविनायकाला गेला आणि आमच्या त्या भाऊ कदमनी घरात गणपती बसवला. मग आमचे सगळे लोक त्याच्या घरी गेले मोर्चा घेऊन. तेवढ्या पुरता तो मिटावला, पण तो बाहेर कार्यक्रमात म्हणे मला बाबासाहेबांनी स्वतंत्र दिलं, काय करायचं ते हवालाही आम्ही तसा देतो. म्हणून या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आम्हाला आमचे नियम घालून घ्यावा लागते. आणि हे आमचे नियम घालून घ्यायकरता परत सकाळच्या सत्रात जसं सांगितलं की जर तुमची शेती गव्हाची असेल आणि त्याच्यात तुम्ही हुलग पेरणार असाल, येणार नाही. तुम्हाला ती शेती निर्माण करावा लागेल. म्हणजे मुळात तुम्हाला मग त्याचा पर्याय जो सांगितला की समन्वय करता करता त्यांना वाटलंही नाही पाहिजे की हे माझ्या करता आहे म्हणून. ह्या बुद्धविहारामध्ये तुमचे 1-2 कार्यक्रम तुम्ही स्तुत्य केले, नुसता वर्षावास नाही ठेवला तर त्याच्यानंतर मलाही आग्रह केला आणि दर रविवारचा ग्रंथ तुम्ही चालू केला. ती एक डेव्हलपमेंट असते. अशा डेव्हलपमेंट झाल्या तर परत डेव्हलपमेंट करत गेलं तर समाज उभा राहत राहील. म्हणून क्रांतीला प्रतिक्रांतीची जोड द्यायची असेल तर बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांती का वाचली पाहिजे, तर मला क्रांती करता आली पाहिजे. आणि हे उपक्रम म्हणजे एक प्रकारची क्रांती आहे. जसं मी सांगितलं की आजही आपण इथं बसलेले 1-2 माणूस सोडला तर सगळे 50च्या वरच्यावर. तुम्हाला जर प्रतिक्रांतीला समर्थपणे तोंड द्यायचं असेल तर खांदे 50च्या आतले लागतील. तुमच्या खांद्यावर प्रतिक्रांतीचा विरोध पेलणार नाही. बुद्धिमान आहेत तुम्ही, आम्ही नाही म्हणत तुम्ही बुद्धिमान नाही आहेत. तुम्ही हुशारही आहे, तुम्ही त्यागीही आहेत, तुम्ही धर्मवानही आहेत. परंतु लढाई लढताना या सगळ्या गोष्टीपेक्षा तुमच्या मनगटाचा जोर आणि तुमच्याजवळ असणारं आयुष्य शिल्लक पाहिजे. नाहीतर सेनापतीच्या डोक्यात फुल प्लॅन आहे पण लढणारा जर कमजोर असेल तर मग मात्र तुमच्या प्रतिक्रांतीला क्रांती थांबवू शकत नाही. आणि म्हणून इथे आज आपण जो हा उपक्रम घेतलाय, ह्या उपक्रमातून नाही काही मला माझा हिस्सा उचलता आला पाहिजे. जर आजच्या साकेत बुद्धविहाराने लांब नाही जात, मी सांगतो की तुम्हाला ह्या भावशिंगपुऱ्यामध्ये जवळजवळ 6 विहार आहे. एवढ्यात तरी समन्वय साधता येईल का? एवढ्यात पुढाकार घ्या, आम्ही घेऊ. साकेत बुद्धविहार आम्ही पुढाकार घेऊ. ते जर आमच्या विहारात येत नसतील तर एक रविवार आम्ही त्यांच्या विहारात जाऊ.
समन्वय त्यालाच म्हणतात की मला छोटं होता आलं पाहिजे. ते नसतील एक निमंत्रण देऊन तर एक आम्ही जाऊ का ते उघडत नसतील कधी कधी आम्ही जाऊन तिथे विनंती करू जरा उघडा तिथे जाऊन वंदना घेऊन एक प्रवचन त्यांच्या विहारात घेऊन. मी मागं जसं सांगितलं की पंढरीच्या चंद्रभागेमध्ये तिथला पंढरपूरचा माणूस जाऊन हागत होता, परंतु जेव्हा या वाऱ्या सुरू झाल्या तेव्हा त्याला शरम वाटली. नाही नाही म्हणे आता घरात संडास बांधले पाहिजे, आहे की नाही. बाहेरून लोक येतात, पवित्र पाणी पितात आणि आम्ही त्याच्यात हाकतो. तसं तुम्ही ज्या विहारात जाल त्याच्या आजूबाजूच्या लोकांना मग लाज वाटायला लागेल की नाही बाहेरचे लोक येऊन आमच्याकडे वंदना घेतात, आम्ही गेलो पाहिजे. याला न दुखावता करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. का गेलं पाहिजे विहारातच तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत समन्वयाने तुमच्यामध्ये आलेल्या ह्या मरगळी झटकता येतात. क्लास तुम्ही सांगितलं की तुम्हाला राजकारण नाही करायचं, पण ह्याच विहारामध्ये सुंदर राजकारणी निर्माण करता येतात, ते देता येतात. एकदम फालतू राजकारणी निर्माण करून RSS भारतात पोहोचवते. शुद्ध राजकारण आहे का ते? नाही. आणि तुम्हाला शुद्ध राजकारणी तयार करायचे, कारण जोपर्यंत राजकारणी तयार करणार नाही, जोपर्यंत तुमच्या धर्माला राजाश्रय मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही हे करा, धम्म वेगाने वाढत नाही. भगवान बुद्धाच्या काळात उत्तर प्रदेशचा तेवढा विभाग सोडला, त्याच्या पुढे धम्म नव्हता पोहोचला. स्वतः सम्यक संबुद्ध असताना तुरळक कुठेतरी उदाहरणं पडतात. कारण तुम्ही म्हणत असाल की या लेण्या झाल्यात ह्या नंतर निर्माण झाल्यात, वाकाटाक असतील, सातवाहन असतील, यांच्या काळातल्या आहेत त्या. परंतु राजाश्रय मिळाला सम्राट अशोकाचा आणि जम्बूद्वीपच काय, जम्बूद्वीपाच्या बाहेर धम्म गेला. आणि म्हणून राजकारण करू नका, राजकारण सांगा आणि निर्मळ राजकारणी बुद्ध विहारातून निर्माण करा. ते निर्माण झाले पाहिजे न सांगता, कारण इथे शुद्ध झालेला माणूस राजकारणातही गेला तर शुद्धच राहील, तो अशुद्ध होणार नाही. कारण तुमच्या विहारामध्ये तुम्ही त्याला अष्टशील शिकवाल, पंचशील शिकवाल, तुम्ही त्याला वर्तणूक शिकवाल, तुम्ही त्याला शिस्त शिकवाल. आजही काय होतं, आजचा आमचा माणूस आमच्या विभागामध्ये जातो मंत्र्याकडे आणि त्याला सांगतो तुम्ही जर आमच्या विहाराला मदत केली की आम्ही तुम्हाला मतदान करतो. भाषा आहे ना आमची. नाहीतर लाडक्या बहिणी ही स्कीम आलीच नसती. 1500 रुपयात तुमच्या बरोबर 35,000 शाळा बंद करण्याचं ऍग्रीमेंट झालंच नसतं. 1500 रुपयातला सौदा आहे तो. 1500 रुपये तुमच्या लाडक्या बहिणीला दिले आणि यांच्या लाडक्या भावानी आल्या 35,000 तुमच्या शाळा बंद केल्या. हे तुम्हाला विहारामध्ये सांगावं लागेल जोपर्यंत तुम्ही, पण कधी सांगावं लागेल की जेव्हा तुम्ही तयार व्हाल. मी सकाळच्या सत्रात जसं सांगितलं की 7वीच्या पोराला UPSC ला नका बसू, नका विचारू ते प्रश्न की ब्रह्मविहार कशाला म्हणतात, कार्यकारण भाव कशाला म्हणतात. अगोदर त्रिशरण पंचशीलच परफेक्ट होऊ द्या, माणूस परफेक्ट होऊ द्या. जेव्हा तो परफेक्ट झाला तर तुम्हाला विचारायची गरज नाही पडत, त्याला स्वतःच कळेल कार्यकरण भाव कशाला म्हणतात. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या परत प्रतिक्रांतीला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर यांनी चालू केलेला उपक्रम हा त्या प्रतिक्रांतीच्या थोपवण्याकरता क्रांतीची बीज पेरणार आहे. तो आपल्याला कळत नाही, कळायला पाहिजे. कारण जोपर्यंत माणूस शहाणा होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून हे जे उपयोग आहे विहार जोडणं, माझ्या प्रवचनातही नेहमी असतं की माणूस जोडायचा